नमस्कार. मी स्मिता साठे दीक्षित. मनातल्या गोष्टी या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत. आज शारदीय नवरात्राची सुरुवात होत आहे. 3 वर्षापूर्वी याच दिवशी माझ्या युट्यूब चॅनलची सुरुवात झाली आणि आई अंबाबाईच्या कृपेनं आज 3 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आणि नुकताच मी 10,000 सबस्क्रायबरचा टप्पा पार पाडलेला आहे. आणि याचं श्रेय मात्र आपल्या सर्वांना जातं. आपल्या पाठिंब्यामुळे हे शक्य झालं. म्हणजे आकडा जरी हजारात असला तरी लाखाचा आनंद मला झालेला आहे. त्यासाठी आपल्या सर्वांचे खूप खूप आभार. नवरात्र उत्सवाची सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळं दुसरा कुठलाही विषय आता घेऊ शकत नाही. म्हणून फक्त आणि फक्त आदिशक्तीचा उदो. तिथून पुढे नवरात्राचे 9 दिवस आपल्याला कोल्हापूरच्या आसपास असणाऱ्या देवींचं घर बसल्या दर्शन घडणार आहे. तर आपण पहिल्या देवीला जाऊया. एकविरा देवी ही देवी आहे कॉमर्स कॉलेज जवळ आझाद चौकामध्ये. कोल्हापूरच्या मध्यवर्ती भागामध्ये बिंदू चौकाजवळचा हा परिसर. आझाद चौक कॉमर्स कॉलेजच्या जवळ. इथे दत्त महाराजांचं भिक्षालिंग देवस्थान आहे. मंदिराच्या शेजारीच प्राचीन श्री एकविरा देवीचं मंदिर आहे. त्यामुळे या भिक्षालिंगाला श्री एकविरा दत्त भिक्षालिंगस्थान म्हणूनही ओळखलं जातं. रेणुका देवीचे पुत्र परशुराम यांचे गुरु म्हणून दत्त महाराजांचं नाव घेतलं जातं. म्हणून जिथे दत्त महाराजांच्या पादुकाचं पूजन होतं तिथे रेणुका मातेचं स्थान असतं किंवा रेणुका मातेचं जिथे स्थान असतं तिथं दत्त महाराजांच्या पादुका असतातच. आहा, किती सुंदर आहे मूर्ती. आणि पूजासुद्धा किती छान बांधली आहे ना. नृसिंहवाडीतील पूजा अर्चा करणाऱ्या बऱ्याच पुजाऱ्यांची ही कुलदेवता आहे. पार्वती आणि रेणुका मातेचा अवतार असणारी ही देवी एकविरा देवी. या देवीला यल्लम्मा, रेणुका, यमाई, एकांबिका अशा नावानंही संबोधलं जातं. या मंदिरात एकविरा देवीचा तांदळा आहे. त्यावर देवीची पितळी मुखवट्यावर पूजा बांधण्यात येते. गुरुजी सांगत होते की सकाळी 6:30च्या दरम्यान आलं तर तो तांदळा बघायला मिळतो. आई एकविरा आशीर्वाद दे. देवी बघून मन अतिशय प्रसन्न असं झालं. आता दुसऱ्या दुर्गेचं दर्शन घ्यायला जाऊया. माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, एक छोटीशी कमेंट यूट्यूबवर टाका आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. नमस्कार.